मायरा आता तू लप, मी तुला शोधायला येणार आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. लपलीस? हो. आलो मी. मायरा कुठे लपलीस तू? मायरा, मायरा. अरे बापरे. ए तू यांच्या संग नको खेळूस. तू माझ्यावर खेळ. तू ये इकडे. इकडे ये की. नको, इथेच खूप मजा येतो. तू पण खेळ ना आमच्या सोबत. नाही, मला ह्यांच्या संग नाही खेळायचं. अंकल तुम्ही पण सांगा ना त्याला आपल्या सोबत खेळायला. सोन्या, अरे म्हणते नाही खेळायला तर ये ना मग. चालेल, मी खेळतो, पण मग जावा तुम्ही इथनं. तुम्ही का थांबलाय हो इथं? हा, आम्ही दोघं चांगलं खेळत होतो ना. उगाच मध्ये आल्यात. डॉक्टर, काय झालं? भूकंप झालाय का कुठे? हा भूकंप झालाय. मंजूच्या नवऱ्याला म्हणजे अमरला अटक केली पोलिसांनी. काय? होय, अमरला अटक केली? मी जातो पोलीस स्टेशनला. अरे पण त्या पोलिसांची हिंमतच कशी झाली मंजूच्या नवऱ्याला घेऊन जायची? आधीच त्याची अवस्था अशी, आणि वरनं त्याला त्रास देतात. ह्यांना काम करायला नको म्हणून गरिबांना उचलतात, आणि खरे गुन्हेगार फिरतात मोकाट. चोर सोडून संन्याशाला फाशी? अरे शेंबड पोरग बी सांगल की मंजूचा नवरा असं काय करणार नाही म्हणून. ह्यांना कुणी पोलीस केलंय कुणास ठाऊक. थांब, मी आता जाऊन बघते त्यांच्याकडे चांगलं. आवाज त्या काय चाललंय तुमचं? हा, पोलिसांना त्यांचं काम करू द्या, आणि मंजूच्या नवऱ्यानं काय केलं नसेल ना, पोलीस त्यांना सोडून देतील. तुमचा कशाला कारवा चाललाय एवढा? उद्या आले आणि तुझ्या पोरीला जर असे घेऊन गेले ना कारण तर तू अशीच बोलशील का? आवाज त्या काय बी काय बोलू नका. तिनं काय केलंय? ती पोलीस पकडून नेतील तिला. ते मंजूच्या नवऱ्याने तरी काय केलंय? घरच्यावर आल्यावर कशा मिरच्या थोंबल्या. मंजू माझी लेक होती, आणि तिचा नवरा बी मला घरातल्या सारखा आहे. कळलं का? त्याला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवायच्या आधीच त्याला घेऊन येते मी. आवाज त्या आता थांबा जरा. अगाय, असं कसं खोट्या गुन्ह्यात अडकवतील? असं काय बी होणार नाही. तू नको काळजी करू, काहीतरी मार्ग निघल. अरे असा घरात हाताला हात धरून डोकं धरून आणि अरे देवा म्हणून कुठं मार्ग निघतो वय? तू बस बायकोचा पदर धरून, मी आणते माझ्या पाहुण्याला सोडवून. आजी, तुम्ही काळजी करू नका, मी जाऊन सोडून आणतो. त्यांची जबाबदारी माझी. तुला कोणी सांगितलंय का येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू? माझा नाही तुझ्यावर विश्वास. तू सोडा तो म्हणशील आणि आणखीन अडकून येशील त्याला. आजी काय पण काय बोलतेस ग? कधीतरी आमचं ऐकत जा की. अगं तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन येईपर्यंत डॉक्टर घेऊन पण येतील दाजींना. तू बस बरं इथं. ठीक आहे, जर का त्याने सोडवून नाही ना आणलं तर तुझ्या पालखीचा धूर काढल आणि तुला डबऱ्यातच घालीन बघ, आधीच सांगते. आजी ती वेळच येणार नाही. मागच्या वेळी विजयला सोडवण्यासाठी मी जेवढी खटाटोप केली होती ना, तेवढाच प्रयत्न आता सुद्धा करीन, पण त्यांना सोडून आणेनच. मग भले मला त्यासाठी पैसे खर्च करावे लागले तरी चालतील, पण मी सोडून आणेनच. मी आलोच. डॉक्टर गेले तर अमरला सोडवायला. आता तू बस बरं. आला लगेच त्याची बाजू घ्यायला. मारा तू ये इकडं, आपण गोटे खेळू. ये.
तुमच्या पत्नी बरोबर जे काही घडलंय ते खूप वाईट झालंय. इन्स्पेक्टर सांगत होते की त्यांच्या बरोबर घातपात झालाय असं तुम्हाला वाटतंय. तुम्हाला कोणावर संशय? काहीच सांगता येत नाही. मी 24 तास घरी असायचो, त्यामुळे तिच्यासोबत बाहेर काय घडतंय, काय झालं ती फार काही सांगायची नाही. मी टेन्शन घेईन म्हणून बऱ्याच गोष्टी लपवायची माझ्यापासून. सगळा त्रास एकटीच सहन करायची. बरं, मला हे सांगा, तुमचं आणि तुमच्या पत्नीचं संबंध कसे होते? कसे होते म्हणजे? चांगले होते. एक मिनिट, तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्हाला माझ्यावर संशय आहे का? तसं असेल तर सांगा, आत्ताच अटक करा मला. तसंही मंजू गेल्यानंतर काहीच अर्थ नाही उरलाय जगण्यात. अटक करा आत्ताच. रिलॅक्स. हे बघा, तुम्ही आत्ताच फार मोठ्या दुःखातून आलाय अँड आय नो तुम्हाला खूप त्रास होतोय, पण तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. आम्हाला ही चौकशी करावी लागेल. प्लीज कॉपरेट अस. त्याने काय होईल? माझी मंजू परत येणार आहे का? नाही, पण तिचा जर घातपात झाला असेल तर त्याला आपण शिक्षा देऊ शकतो. उसे जल्द से जल्द पकड़ना पड़ेगा, नहीं तो वो और भी लोगों को मार सकता है. बरं, मला नीट आठवून सांगा की त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? मी बेडरूम मध्ये होतो आणि मंजूला यायला उशीर झाला होता. ती आली, आम्ही दोघंही खुश होतो. मग मी तिला चहा करायला सांगितलं. ती किचन मध्ये गेली आणि नाम्या, पाण्याची बॉटल दे जरा. सगळा कुकलून बिनत्या करून करून घसा पाक सुकला माझा. हे घे, 20 रुपये झाले. लिहून ठेव. लिहून ठेव. पाण्याची बाटली 25 रुपये. हे नाम्या, एवढा घसा कोरडा परायला कुठे गेला होतास? पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशन? अरे अमरला अटक केली पोलिसांनी. अटक? सकाळपासून तिकडेच होतो मी. अरे आज बी घेणार तिकडून. तुला सांगतो, तिकडे कोणी इन्स्पेक्टर का काय कुठला नवीन साहेब आलाय, सगळी डरकून आहे ती. त्याला काय चाललंय आतमध्ये काय कळायचा मार्ग नाही बघ. तुला सांगतो, थांबलो कटाळून मग आलो निघून इथं. अरे अशी कशी अटक केली? त्या बिचाराला सोडवायला पाहिजे आपण. हा, अरे पण कसं सोड येणार? बजा, चल आपण अमरला सोडून घेऊन येऊ. नाही नको डॉक्टर, त्याचा काय बी फायदा नाही बघा. मी तिकडेच होतो सकाळपासून, त्याने मला आत बी जाऊ दिलं नाही. काय बी ऐकून गेले झाले माझं ते. तुम्हाला सांगतो डॉक्टर, ते तुमचा अपमान करतील. तुमचा अपमान केल्याला मला सहन होणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. बजा, माझ्या अपमानापेक्षा अमरला तिथून सोडून आणणं जास्त गरजेचं आहे. आणि त्याला सोडून आणण्यासाठी जर का माझा अपमान होणार असेल तर सहन करेन मी. चल. बघे ना म्या, उगाच नाही अख्खा गाव डॉक्टरांना देव माणूस म्हणा. तुला आता कळलं असेल माझा एवढा काय जीव आहे डॉक्टरांवरती. लगा तो तुझी 10 रुपयाची उधारी सोडत नाहीत, पण डॉक्टर बघ त्या अमरसाठी स्वतःच्या इज्जतीवर पाणी सोडायला तयार झालं. खरंय लगा डॉक्टर, मी आपण तुमची इज्जत करतो. मी काय म्हणतोय, आपण त्यांना सोडून आणूया. चला. हा चल. अरे काय तिकडे काय भंडारा आहे वगैरे, गाव जेवण मांडलंय वय तिकडे. बजा शांत. नाम्या तू इथेच थांब, उगाच तुझं नुकसान नको. आम्ही जाऊन येतो. बजा सर. अहो डॉक्टर, नुकसान काय त्यात? मी काय म्हणतोय, आपण तिघ पण जाऊया ना. हा, आपण सोडून आणूया त्याला. हे तिघं बिघ काय नको, 3 तिकड्यानं काम बिघडा व्हायचं. आता डॉक्टर आलेत का नाही, अमरला 100% सोडवणं म्हणजे सोडवणारच. डॉक्टर चला अमरला घेऊन येऊ. या का बुकीतच. चल चल चल.
ए ती पाण्याची बॉटल सांभाळून ठेव माझी. लवकर. थांबा थांबा, कुठं चाललाय? तुम्हाला आत नाही जाता येणार. हो शिकरे साहेब, अहो काय करताय तुम्ही? एक वेळ मला थांबवलं असं चाललं असतं. हे तर कोण आलंय माझ्याबरोबर? डॉक्टर साहेब आहेत. तुम्ही काय ओळखत नाही होतच नाही? अहो देवासारखा देव माणूस आला इथं, तुम्ही त्याला अडवताय वय? अहो तशी ऑर्डर आहे मला, चौकशी चालू असताना विनाकारण आत कोणाला सोडायचं नाही म्हणून. हे बघा, आम्हाला आमचं काम करू द्या. बजाब, त्यांना त्यांचं काम करू दे. त्यांची ड्युटी खूप महत्वाची. अरे मी गावातला मोठा माणूस असलो म्हणून काय झालं? गावातले सगळे माणसं मला देव माणूस म्हणत असले म्हणून काय झालं? मी कित्येक वेळा पोलिसांची मदत केली म्हणून काय झालं? ड्युटी सगळ्यांना सारखीच, नियम सगळ्यांना सारखेच. हा साहेब, आतमध्ये साहेबांना सांगा ना, डॉक्टर आलेत, एक महत्वाचं काम आहे. जरा थांबा, साहेब कामात आहेत. हे घे पाणी. Are you okay? येस. बरं, तुम्ही डॉक्टरांचा उल्लेख केला होता, त्यांचा तुमच्या जमिनीशी काय संबंध? डॉक्टरांचा आम्हाला खूप आधार होता. सगळ्या गावाने आमची जमीन अपशकुनी ठरवली होती. कोणी जमीन विकत घ्यायला तयार नव्हतं. सगळ्यांनी बदनाम केली होती जमीन. पण डॉक्टरांनी कशाची पर्वा न करता आमची जमीन विकत घ्यायची तयारी दाखवली. अर्धा व्यवहार सुद्धा पूर्ण झाला होता आमचा. डॉक्टर अतिशय संवेदनशील व्यक्ती आहेत. लोकांच्या मदतीसाठी सतत तत्पर असतात. अतिशय हेल्पफुल, आणि आम्हालाही मदत लागली तर लगेच सहकार्य करतात. बरंच काय ऐकलं त्यांच्याबद्दल. खूप हेल्पफुल पण आहे ते, आणि मलाही चांगले वाटले ते. दुसऱ्यांना मदत करणारी डॉक्टरांसारखी प्युअर मनाची माणसं आहेत, हे ऐकून बरं वाटतं. इन्स्पेक्टर, यांना घरी जाऊ द्या आणि मी आतमध्ये आहे. इन्स्पेक्टर साहेब, एक काम होतं. चव्हाण, दरवाजा उघडा. त्यांना आतमध्ये सोडा. अमरदादा, तुम्ही का नाही काळजीच करू नका. आता आम्ही आलोय का नाही, डॉक्टर साहेब पण आलेत. तुम्हाला इथनं घेऊन जाऊ म्हणजे घेऊनच जाऊ बघा. हा इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू सो मच. तरी म्हणलं अमर इथं पोलीस स्टेशन मध्ये आहे, आणि त्याच्यासाठी कोणीच नाही आलं. असं कसं कुणी नव्हतं आलं? अहो मी आलतो की सकाळ सकाळी इथं, कुणी बी मला आत येऊन दिलं नाही. तो आडाव दरवाजा बंद केलाय माझा. विचारायचा मग साहेबांना. अहो वरून तशी ऑर्डर होती. बरं साहेब, अमरची चौकशी करून झाली असेल तर आम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकतो? घेऊन जाऊ शकतो, पण हो, गावाच्या बाहेर घेऊन जायची परवानगी नाहीये, कारण त्यांची गरज लागू शकते परत. हरकत नाही. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला एकच विनंती आहे, यांना फार त्रास देऊ नका. तुम्हाला काय झालं आता? तुम्ही का रडताय? हे पहा, काळजी करू नका. आम्ही तुम्हाला इथून घेऊन जायला आलोय. मंजू गेली, पण तिने जोडलेली जीवाभावाची माणसं आजही माझ्या सोबत आहेत. तुम्ही नसतात तर माझं काहीच झालं नसतं. किती करताय तुम्ही सगळेजण माझ्यासाठी? का करताय एवढं सगळं? कारण मला इतरांच्या डोळ्यात पाणी बघायला आवडत नाही, म्हणून करतोय हे सगळं.
लोकांच्या डोळ्यात पाणी पाहिलं ना तर त्याचा मला त्रास होतो. तो त्रास होऊ नये म्हणून मी लोकांची मदत करतो. असाच राहा डॉक्टर. तुमच्यासारख्या माणसांची या समाजाला खूप गरज आहे. मी काय प्रयत्न करीत राहीन. थँक्यू सो मच. येऊ? हो या. बचा यांना घेऊन सर. अमर दादा चला गे रे. ये सावकाश. इन्स्पेक्टर रंजित जरा आत या. डिंपे अंधार पडलाय, मला पोलीस स्टेशनला घेऊन चल बघू. अगं आजे अजून कुठं दिस मावळलाय ग. तू जरा धीर धर की. येतील डॉक्टर. अगं तो कसला येतोय, जिथं चांगलं चाललं असेल ना तिथं आग लावून गेल तो पांढऱ्या पायाचा. हो, आग लावायचीच कामं करतो ना मी, म्हणून सगळे गावातले मला देव माणूस म्हणतात. या गावामध्ये ज्या ज्या माणसाला अडचण निर्माण झाली आहे त्याच्या मदतीसाठी मी उभा राहिलोय. आता तुमच्या घरातलंच बघा. आमच्या घरातलं काय बघायची गरज नाही. तू आधी त्या मंजूच्या नवऱ्याला सोडवलं का नाही ते सांग बघू पाठीची. तेच सांगतोय आजी. त्यांना तिथून सुखरूप सोडवलं, त्यांच्या घरी नेऊन पोहोचवलं, जेवणाची व्यवस्था केली, म्हणून यायला मला संध्याकाळ झाली. तुम्हाला माहिती नाही पोलीस सोडत नव्हते, किती विनवण्या कराव्या लागल्या मला. तिथे माझी ओळख आहे, मला रिस्पेक्ट आहे म्हणून त्यांना सोडलं, तरी फक्त माझ्या शब्द खातर. झालं का तुझ्या टिमक्या वाजून? अरे किती स्वतः पुढे स्वतःला उद्बत्त्या ओळून घ्यायची. डॉक्टर हमारे आजी की तरफ ध्यान मत देना, वो कुछ भी बोलती. पण खरंच थँक्यू हा डॉक्टर. बरं झालं अमर दाजींना तुम्ही सोडवलं ते. थँक्यू काय डिंपल. अगं हे मी माझं कर्तव्य समजतो. अरे ही अजून इथेच आहे. हाय मायरा. मम्मा कुठे तुझी? खूप ब्युटिफुल आहे. डॉक्टर खूप ब्युटिफुल आहे टॉप तिचा. खूप क्यूट दिसते त्यावर. मी आता तिला तेच म्हणत होतो, मम्मी कधी येणार आहे तुझी? सॉरी जरा मला उशीर झालाय. माराने त्रास वगैरे दिला नाही ना? छेव, उलट आम्ही छान गप्पा मारत होतो. हे डॉक्टर मला खूप आवडले. या डॉक्टरांमध्ये असं काय आवडण्यासारखं? तुम्ही राहायला कुठं आहात? इथेच गावाबाहेर सरकारी बंगला आहे ना, तिथे राहते मी. अच्छा. मायरा चल हाडू. बाय बोल त्यांना. बाय बाय. गुड बाय बाय. काय काय खेळले तू? सरकारी बंगला. सॉरी, ऍक्च्युली तुम्ही काल म्हणाला होतात ना की अजून अजून येत जा, सो आय हॅव कम हिअर. आय एम डिवॉर्सिंग. हिच्यासारखी डॅशिंग मुलगी कधी आयुष्यात येईल असं वाटलंच नव्हतं, पण आता आलीच आहे तर हिला हातचं गमवायचं नाहीये. तिच्यापर्यंत पोचायला एखादा तरी रस्ता काहीही करून शोधायला हवा. अरे वा, इतक्या लवकर रस्ता सापडेल असं वाटलं नव्हतं. नशीब जोरावर आहे तुमचं डॉक्टर अजित कुमार देव. हिला रात्री भेटायची ही उत्तम संधी मिळाली आहे.